बोला ईशा मॅडम. हॅलो. मला माहिती होतं तुमचा फोन कधी ना कधी येणारच. फक्त हीच का ती वेळ त्याची खात्री नव्हती म्हणून थांबलो. तिसऱ्यांदा फोन आला तेव्हा कळलं आता वेळ आली आहे. हॅलो. हॅलो. तुम्ही मला काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातलं एक तरी सत्य नक्कीच तुझ्यापर्यंत पोहोचलं असेल. पण म्हणजे तुम्हाला नक्की काय काय माहितीये? सगळं सगळं माहितीये मला. विक्रांत सरंजामेबद्दल सगळं माहितीये मला. त्याच्याबद्दल कुणाला जे माहिती नाहीये ना तेही माहितीये मला. मला मला सांगाल? मी तर तुला एका वाक्यात सांगितलं होतं. विश्वासघात आणि विक्रांतची जात एकच आहे. पण आता काय खरं आणि काय खोटं काहीच कळेनासं झालंय. ते एक ना एक दिवस होणारच होतं. पण आता एकही दिवस हा गोंधळ नको वाटतोय. त्यामुळे तुम्हाला जे काही माहिती असेल ते मला प्लीज सांगा ना. फोनवर नाही, भेटावं लागेल. भेटायला? कुठे? पत्ता पाठवतो. ओके. कधी? तुला हे सगळं जाणून घ्यायची किती घाई आहे यावर अवलंबून आहे. मग तसं असेल तर आजच भेटूया. ठीक आहे. संध्याकाळी 7 वाजता मी पाठवतो त्या पत्त्यावर पोहोच. ओके. थँक्यू. येईन मी. हॅलो. हॅलो. 1 मिनिट. हॅलो. ऐकते. फोन घरी ठेवून येशील आणि मला खात्री आहे तू एकटीच येशील. Come in, sir. Yeah. सर तुम्ही अपसेट दिसताय. काय झालं? झेंडेचा फोन का नाही लागत आहे? सर इनफॅक्ट मी सुद्धा ट्राय करत होते. त्यांचा फोन आउट ऑफ कव्हरेज आहे. ठीक आहे, बोल. तुझं काय काम आहे सांग. तर तू आता येताना काहीतरी नवीन संकट घेऊन आलीस. काय झालंय सर? बोल, काय काम आहे? यू विल हॅव टू स्माइल फॉर दॅट. व्हॉट? ओके सर, मला तुम्हाला जी न्यूज द्यायची आहे ती अशा परिस्थितीत मी तुम्हाला नाही देऊ शकत. यू विल हॅव टू स्माइल फॉर दॅट. कसली न्यूज? सर ह्या वर्षी पुन्हा एकदा तुम्हाला बेस्ट बिझनेस टायकून ऑफ द इयर्स अवॉर्ड दिलेला आहे. काय? कॉंग्रॅच्युलेशन्स सर. 3 years in a row. आपल्या हिस्ट्रीमध्ये कधीच झालं नव्हतं. अँड यू हॅव डन इट. सो आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ यू. थँक्यू. थँक्यू मॅडम. यू डिझर्व इट. ईशा जरा इकडे ये ग. भाजी कशी झालीये बघ. जाऊ की नको? मला त्याच्याकडून माहिती तर हवी आहे. पण असं एकटं त्याला भेटायला जायचं, ते फोन न घेता, रिस्की वाटतंय. ईशा अगं बाबा सकाळी बटाटे घेऊन आले तुझ्यासाठी. तुला बटाट्याच्या काचऱ्या आवडतात ना? चव तरी बघ मग येऊन. ही रिस्क घ्यावीच लागेल मला. नाहीतर खरं काय ते कसं कळणार? पण पण कशावरून तो सगळं खरंच सांगेल? ईशा. ईशा अगं आई हाक मारते तुला. लक्ष कुठे तुझं? हो बाबा. आई मी जाऊन येते.
मला मैत्रिणींनी बोलवलंय संध्याकाळी 7 वाजता. कुठली मैत्रीण? ती स्वरूप माझ्या कॉलेजमध्ये होती बघ, तिने बोलवलंय. अगं जायलाच हवंय का? हो आई, अगं काय ना, तिचं लग्न ठरलंय आणि मी एकदा कर्जतला गेले की मग भेटता येणार नाही ना. ठीक आहे जाऊन ये, पण वेळेत परत ये. आता काही लागलं तर फोन आहेच म्हणा. हे घे चव बघ. आई नको अगं, छानच झाली असेल भाजी, मी आले जाऊन. अगं असं काय? ईशा वेळेत या जेवायला, नाही तर तिथे जेवून येशील. अहो तुम्ही जरा आत या, मला जरा कुरड्या पापडांचा डबा काढून द्या. बर. खरंच घरात ईशा नसली की घरात किती सायलेन्स असतो ना. करेक्ट. आई साहेब, एक गुड न्यूज आहे. हा? या वर्षी मला बिझनेस टायकून ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर झाला. अरे वा, काय सांगताय काय? येस, अभिनंदन विक्रम. थँक्यू आई साहेब. असे अभिमानाचे क्षण नेहमीच दिलेत तुम्ही आम्हाला. तुमच्या आशीर्वादाचं फळ आहे. पण तुमची मेहनत आणि चिकाटी त्याशिवाय शक्य आहे का हा सन्मान मिळणं? यू आर ऍब्सोल्युटली राईट आई साहेब. इनक्रेडिबल दादा. हॅट्स ऑफ टू यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू जयदीप, थँक्यू. आलोच आई साहेब, आलो. कॉंग्रॅच्युलेशन्स ब्रो इन लॉ. थँक्यू वहिनी. बरं, ईशाला सांगितलं का? नाही, करतो फोन तिला. आज ती आत्ता इथे असायला हवी होती. एवढी मोठी न्यूज आणि तीच इथे नाही. दादा, सम स्वीट फॉर नाव. मोठी पार्टी नंतर करूया. आणि आता प्लीज तब्येतीचं कारण देऊन नाही म्हणू नकोस. घे. मी थोडंसं घेतो बस. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. या थँक्स. आई साहेब. गुड. ईशाला फोन करा बरं. हो, करतो. या यशात तिचा पायगुण सुद्धा आहे बरं का. तिच्यामुळेच घरात सगळं चांगलं होतंय. यू आर राईट आई साहेब. माय फ्रेंड वहिनी विल बी सो हॅपी. थांबा, मी करतो फोन. जयदीप, एक मिनिट. ईशाला ही गुड न्यूज सगळ्यात पहिल्यांदा मी देणार. ओके ओके. अहो निमकन, तुमचा फोन वाजतोय. हे, कुठे वाजतोय हे बघ. अहो, बघा ना, फोनचा आवाज येतोय. रिंग वाजतेय. तुझी वाजते का? नाही हो, माझा नाहीये. हा बघ, हा फोन वाजतोय. अगं बाई, जावई बापूंचा फोन आहे. द्या मला. हा घे. हॅलो. हॅलो आई. हा जावई बापू, बोला. ईशाला फोन द्या ना. अहो नाही, ती फोन विसरून गेलीये बाहेर. बाहेर कुठे? मैत्रिणीकडे जाते म्हणाली होती, पण फोन कशी विसरून गेली देवाच ठाऊक. मला कळतच नव्हतं फोन कोणाचा वाजतोय. घरात रिंग वाजत होती, आम्ही दोघं शोधतोय की कोणाची रिंग वाजतेय. हा, मग सापडल्यावर कळलं. ठीक आहे, ठेवते. हा.
आलीस? पर्स आता तरी मला विक्रांत सरांबद्दल जे काही सत्य आहे ते सांगा ना. हसताय का? आता तुला सत्य जाणून घेण्याची इतकी घाई झाली आहे. जेव्हा मी सत्य सांगण्यासाठी तुझ्या मागे मागे फिरत होतो तेव्हा मला भीक घातली नाहीस. वर मलाच सुनावलंस की तुमच्या एकाही शब्दावर विश्वास ठेवणार नाही. आणि आता माझ्या तोंडातून बाहेर पडणारा शब्द, प्रत्येक शब्द तुला ऐकावासा वाटतो. तुला भीती वाटत नाहीये? कसली भीती? या जागेची, माझी. त्या सुनसान जागेवर तू कितीही आरडाओरडा केलास तरी कुणीही तुझ्या मदतीला धावून येणार नाही. मोबाईल सुद्धा नाही आता तुझ्याकडे. मी अनोळखी आहे म्हणून तुझा माझ्यावर विश्वास नाही. डोंट वरी, काही करणार नाही मी तुला. ही जी रिस्क आत्ता दाखवलीस ना, ती आधी दाखवली असतीस तर उशीर केलास, खूप उशीर केलास ईशा. या जालिंदरचं एक तत्व आहे, तो कुठल्याही माणसाला 3 चान्स देतो. तुलाही दिला होता. तिसरा आणि शेवटचा चान्स मकर संक्रांतीच्या दिवशी. त्या दिवशी भेटून तुम्ही मला खरं सांगणार होतात. मी प्रत्येक वेळी तुला खरं सांगण्यासाठीच भेटण्याचा प्रयत्न केला, पण ते जाणून घेण्याची तुझी इच्छा दिसली नाही. विक्रांत सरंजामेची प्रत्येक गोष्ट खोटी आहे, त्याचं नाव सुद्धा. मीही नाच सोडून दिला, भोगू दे हिचे भोग हिला. म्हणूनच तर मकर संक्रांतीच्या दिवसानंतर मी कधीही तुझ्या मागे आलो नाही. प्लीज आता तरी खरं काय ते सांगा ना मला. तुला काय खरं कळलंय? त्याचं खरं नाव विक्रांत सरंजामे नाही हे कळलंय का? तसं नाहीये ना? प्लीज सांगा ना मला. त्यांचं नाव वेगळं नाहीये ना? तुला जे ऐकायला आवडणार नाही तेच खरं आहे. त्याचं खरं नाव विक्रांत सरंजामे नाही, याचे पुरावे तुला हळूहळू मिळतीलच. त्याचं खरं नाव आहे गजेंद्र. गजेंद्र उर्फ गजा पाटील.
त्याचं फक्त नावच खोटं नाहीये, तर तो अख्खा माणूसच खोटा आहे. विश्वासघात आणि विक्रांत, गजाची जात एकच आहे. तू जशी फसलीस ना, तसा मीही फसलो. तू जसा विश्वास ठेवलास ना, तसा मीही त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वासाने त्याला बिझनेस मध्ये पार्टनर करून घेतलं. पण विश्वासघात आणि विक्रांतची जात एकच आहे. शहाण्या माणसाने कधीच त्याच्यावर विश्वास ठेवू नये, लायकीच नाही त्याची. त्याच्यामुळे मी आणि माझं कुटुंब रस्त्यावर आलो. आयुष्याची 15 वर्ष मी त्या घाणेरड्या जेलमध्ये सेलमध्ये काढली. अनेक रोगाने ग्रासलं मला. या धक्क्याने माझी बायको गेली. एकटा पडलो मी. आणि मीच नाही, अशी अनेक माणसं भेटतील तुला, ज्यानं त्यानं रस्त्यावर आणलंय, एकटं पाडलंय. त्याचं सगळं आयुष्य दुसऱ्यांचा विश्वासघात करण्यातच गेलंय. खूप दुर्दैवी आहेस तू. गजाच्या प्रेमात पडलीस. मला अजून अनेक प्रश्न पडले. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याची आता गरज नाहीये, तुला आपोआप मिळतील. स्वतःला जप. विश्वास ठेवू नकोस त्याच्यावर. लक्षात ठेव, विश्वासघात आणि गजाची जात एकच आहे. बाकी तुझं नशीब. आणखी एक, यापुढे आपण दोघे एकमेकांना भेटणार नाही. त्याचं खरं नाव विक्रांत सरंजामे पुरावे तुला खरं नाव आहे. उर्फ गजा. सगळं आयुष्य दुसऱ्यांचा विश्वासघात करण्यात केलंय. तो अख्खा माणूसच विश्वासघात. गजाची जात एकच आहे.